स्टाईल आपल्याला व्हाईट बिर्याणी बनवण्यासाठी 1 चमचा धना, 2 चमचे बडीशोप, 8 ते 9 काजू, कट केलेली हिरवी मिरची, काही खडे मसाले आणि अर्धी वाटी दही हे आपण मटणामध्ये शिजताना टाकणार आहोत. 3 ते 4 मी कट केलेले कांदे आहे, आलं लसूण पेस्ट आहे, पूर्ण 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहे. ईद स्पेशल आपल्याला व्हाईट बिर्याणी बनवायची आहे. त्यासाठी मी आता कुकरला 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. आता त्यामध्ये मी धुतलेलं आपलं मटण टाकणार आहे. मी पावशर मटण घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढी तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. त्यामध्ये आपण 1 चमचा धना, थोडी बडीशोप, थोड्या हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि हे सगळे खडे मसाले, तेजपत्ता, इलायची, ब्लॅक पेपर म्हणजेच काळे मिरे आणि 2 लवंग यात घालून घेणार आहोत. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट 2 चमचा आपण याच्यात टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण यात सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे. आता हे मी चांगलं परतून घेणार आहे. यात थोडासा एक उभा काप केलेला कांदा पण आपण शिजायला घालणार आहोत. आता मी हे चांगलं परतून घेत आहे. हे परतल्यावर मी थोडंसं 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम केलेलं आहे, मी त्यात टाकत आहे. आता झाकण लावून 1 शिट्टी होऊन देणार. 2 चमचे मीठ घालणार आहोत आपण शिजण्यासाठी. शिट्टी होईपर्यंत 10 ते 15 मिनटं मी आता तांदूळ पाण्यात घालत आहे. बनवण्यासाठी आता मी 2-3 चमचे तेल टाकत आहे. आपलं 1 शिट्टीमध्ये मटण शिजून झालेलं आहे. तोपर्यंत आता कांदा चांगला परतून घेत आहे लालसर. हा कांदा चांगला परतून झालेला आहे लालसर. मी आता का 1 चमचा परत आलं लसूण पेस्ट, 3 हिरव्या मिरच्या, खडे मसाले, काजू, अर्धा वाटी दही चांगलं परतून घेणार आहे. मध्ये आपण मसाले शिजवले होते ना ते पाणी मी गाळून घेणार आहे. यात थोडं थोडं करून मी गाळून घेतलेलं आहे. शिजवलेलं पाणी मी यात टाकलेलं आहे. आता मी कोथिंबीर घालून यावर थोडं झाकण मी याच्यावर झाकण ठेवत आहे. तो आपली बिर्याणी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आता मी याच्या 2 चमचे साजूक तूप घालत आहे. तुपाने तर फार छान चव येते याची. सो तुम्ही बघू शकता किती छान बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रेडी झालेली आहे. तुम्ही यात पुदिनासुद्धा वापरू शकतात तुम्हाला आवडत असेल तर. माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही वापरला, पण खायला फार छान लागतो आणि टेस्टही आणखीन अप्रतिम येते. बिर्याणी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाबा भेटूयात पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये.